त्या गिअरवरच गाडी चालवावी लागते आणि तीही सावधगिरीने. जे टर्न आहेत ह्याला हेअरपिन बेंड म्हणतात. या घाटात टोटल 36 हेअरपिन बेंड आहेत, ज्यात आपण आता 27वा क्रॉस केलेला आहे. मित्रांनो, आम्ही अर्धा घाट पास केलेला आहे आणि अर्ध्या घाटामध्ये हा व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही थोडे इथं थांबलोय. उटीला पोहोचण्याचे मार्ग पाहिले तर उटीला थेट विमानसेवा नाही. जवळचे विमानतळ आहे ते कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की 100 किलोमीटरवर आहे. कोइंबतूर, मैसूर आणि बेंगळूर यासह अशी चांगले रस्ते जोडलेले आहेत. कोइंबतूर ते उटी हा सर्वात लोकप्रिय आणि लांब मार्ग आहे, ज्याचे अंतर 90 किलोमीटर आहे. तसेच ज्यामध्ये 36 खतरनाक वळणे आहेत. हा मार्ग सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. दुसरा मार्ग गुडलूर ते उटी. हा मार्ग कमी गर्दीचा असला तरी लहान आहे आणि याचा अंतर 38 किलोमीटर आहे. इथे 14 खतरनाक वळणे आहेत. हा पर्याय कोइंबतूर मार्गापेक्षा कमी खडतर आहे. तिसरा मार्ग म्हणजे मंजूर ते उटी. हा सर्वात लहान मार्ग आहे आणि 22 किलोमीटरचा आहे. इथे 48 वळणे आहेत. हा रस्ता खूपच अरुंद आणि खडतर आहे. बहुतेक वेळा हा रस्ता बंदच असतो. उटीला उदगमंडलम नावाने सुद्धा ओळखलं जातं. तमिळनाडू राज्यातील निलगिरी हिल्समधील हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची जवळजवळ 2240 मीटरवर आहे. हे ठिकाण सुंदर हवामान, मनमोहक दृश्ये आणि आकर्षण पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आपण उटी लेक पाहायला आलोय, पण एक अर्धा तास जर इथं पूर्ण ट्रॅफिक जाम. हे बघा, गाड्या हलायला तयार नाही येतात. सगळं ब्लॉक झालंय. सगळा दिवस आजचा वाया, नुसता ट्रॅव्हलिंग मध्येच दिवस गेलेला आहे. त्या साईडला सुद्धा पार्किंग आहे. चारही बाजूने सगळं ब्लॉकच झालंय. मित्रांनो, अर्धा तास झाले इथं पार्किंगसाठी थांबलेलो. म्हणजे सगळं ट्रॅफिक आता थोडंसं रिलीज व्हायला लागलं. त्या मोठमोठ्या गाड्या पार्किंगमध्ये घेतलेल्या आहेत. चॉकलेट घेतले जेवायला नको आहे तुला? हे कितने काय? 30. मित्रांनो, आम्ही उटीमध्ये पोहोचलोय आणि पहिला पॉइंट पाहणार आहोत तो आहे उटी लेक. उटी लेकच्या बाजूला अशी वेगवेगळी खाण्यापिण्याची दुकाने आहेत. तिथे आम्ही थोडेसे खाऊन पुढे उटी लेकसाठी निघालो. तर मित्रांनो, आपण आता आलोय उटीमध्ये उटी लेक पाहण्यासाठी. उटी लेक जवळ पोहोचलोय आता आपण. माझ्या पाठीमागे दिसतोय तिकडे आहे उटी लेक. तर आपण तिकडे जाऊया. चला. मित्रांनो, आपण आता उटी लेक जवळ आलोय आणि तिथे जायच्या आधी बाथरूमला गेलो. तिथं बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा 5 रुपयाची तिकीट आहे. Lady
1824मध्ये ब्रिटिशांनी बनवले होते. हे तळे 65 हेक्टर क्षेत्रावर पसरले असून समुद्रसपाटीपासून 2240 मीटरच्या उंचीवर आहे. हे तळे नयनरम्य दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तळ्यावर बोटिंगची सोय आहे. तुम्ही नाव किंवा पॅडल बोट घेऊन तळ्याभोवती फिरू शकता. तळ्याभोवती सुंदर बोटॅनिकल गार्डनसुद्धा आहे, जिथे विविध वनस्पती आणि फुले आहेत. तळ्याच्या काठावर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खास स्टॉल्स आहेत, ज्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, हे आहे उटी तळ्याच्या शेजारी असणारं गार्डन. इथे आम्ही थोडं फिरलो. इथं पूर्ण आमची फॅमिली बसलेली आहे. ईश्वरा आहे, शुभ्रा आहे, द्विज आहे आणि ही पूर्ण फॅमिली इथं बसलेली आहे. त्याचबरोबर इथं मुलांसाठी पिझ्झा आणलेला खायला. तो इथं बसून मुलांनी खाल्ला. छान आहे का? छान आहे पिझ्झा. बघू कसा आहे सांगा. दीदी खाली पाडू नका, खा लवकर. इथे बाहेर आल्यानंतर तुम्ही हॉर्स रायडिंग सुद्धा करू शकता. मित्रांनो, आता आम्ही उटीवरून कुन्नूरला निघालोय आणि कुन्नूरला जाता जाता ह्या समोर आता तुम्हाला दाखवतो मी, ह्या चहाच्या बागा लागलेल्या आहेत. एकदम सुंदर अशा बागा आहेत. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, काल आपण बांदीपूरवरून उटीला आलो. उटीमध्ये आपण उटी लेक पाहिला आणि त्यानंतर सरळ आपण कुन्नूरला आलो. इथे संध्याकाळ झाल्यामुळे आपण घेतलेली ही रूम आहे. आजची रात्र इथं काढून आपण उद्या जाणार आहोत कुन्नूर फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सपोर्टसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.